सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा, कारण आजचा दिवस तुमच्या विचारांवर आधारितच असतो. सकाळ सकाळ, शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर काल रत्नाळ आणलेली होती, तर ते होती आणि रावांना पण उपवास वगैरे होता, तर त्यांना रत्नाळाचा शिरा वगैरे करून दिला. आणि त्यानंतर मुलांना अशा पोळ्या आवडतात आणि एकदा मी करून बघितल्या, चांगल्या झाल्या, तर खरंच खूप छान वाटते. म्हणजे आपल्याला ज्या प्रकारे पातळ आणि जाड्या कराव्या लागतात, तर त्या प्रकारे आपण लाटून करू शकतो. तर जेवण करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो शेतामध्ये. तर मुलं पण आज शेतामध्ये येणार आहे आणि इकडे आमच्या घरासमोरच रोड बांधणं चालू होतं. तर तिकडे माझी एक जुनी आठवण आठवली आपल्याला, म्हणजे की आपण लहान असताना कसं म्हणजे स्लॅब पडत असलं आपल्या घरचा वगैरे, तर आपण तिथे नाव लिहितो. तर तसंच रोड बांधणं चालू होतं इकडे. तर ओवीने आपलं नाव लिहिलं आणि तिला ही युक्ती बी सुचवली की आम्ही असं करायचो म्हणून, आणि तिने पण तिचं नाव लिहिलं. नंतर आम्ही शेतामध्ये जाण्यासाठी निघालो आणि शेतामध्ये ज्या पराठ्या वगैरे फणं काढून होते ते आज संपूर्ण आजच जमा करायचे होते, कारण भरपूर दिवस झाले होते की पडून होते. काही जमा झाले होते, काही व्हायचे होते आणि रावांना सुद्धा पाणी वगैरे वलायचं होतं. म्हणजे भेंडी चवडा लावले होते त्याला आणि कांदा वगैरे होते, त्यांना पण ते थोड्या थोड्या वेळात पाणी वलून. आणि नंतर मग कसं काय होणार आहे की पराठा पण जमा करणं आणि सगळ्याच गोष्टी. तर शनिवार रविवार जे सुट्टी असते, तर ते दोन्ही दिवस म्हणजे मुलं असेल तर मुलांना, नाहीतर इव्हन मी रावांसोबत जाते आणि थोडी थोडी ज्या प्रकारे आपली हेल्प होते त्यांना माझी, तर त्या प्रकारे करतच असते. तर आता हा 8 दिवसामध्ये बघा किती छान असा मोठा मोठा झाला. आधी एवढा म्हणजे असा थोडा छोटा होता, अर्धा जास्त वाढलेला आहे आपला मक्का. छान हिरवं हिरवं दिसत आहे. केस बांध हवी. अरे चप्पल हवी. नाही कोणी चप्पल आणत नाही, राहू दे नाहीतर. तर आता इकडे राहिलेलं शेत जे होतं त्या कल्टिप्लेटर मारलं इकडे पूर्ण ट्रॅक्टरनी, आणि आता पूर्ण आपल्याला आता हे जमा करायचे आहे. पराठ्या पेटवून आणि फणं जमा करायचे आहे. आणि तिकडे आता राहू सांगत आहे दानिशला, काय सांगत आहे तर जाऊ पाहू आता आपणही. भेंडी आणि चवडा लावला होता आपण तिकडे, तर तिथे आता पाणी देणं वगैरे चालू आहे. आणि त्या शेतातून आल्यानंतर आम्ही घरी आलो. सायंकाळचा स्वयंपाक चक्की वगैरे झालं. त्यानंतर मला करायचे होते आलू किस करायचे होते. चिप्स तर आपले 2दा झाले आहे, म्हणून 5 किलो आलू होतेच. मी म्हटलं किस आपल्याला भरपूर लागते, तर इकडे मी आलू किस पाडून ठेवलेले आहे. आणि तीच प्रक्रिया सायंकाळी जर आपण करून ठेवलं तर 2 पाण्यातून धुवून घ्यायचं आणि त्यानंतर तुरटी टाकून स्वच्छ पाण्यामध्ये ठेवायचं. तर एकाच पाण्यामध्ये जास्त होऊन गेलं असतं आणि मधामध्ये काही ना काही गढूळ पाणी किंवा खार आपल्या आलूचं असतेच, म्हणून मी अर्धे ह्याच्यामध्ये 2 अर्धे घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. तर हे जे आहे प्रक्रियेत म्हणजे ना आम्हाला आलू किस भरपूर जास्त लागते, का तर भजन वगैरे असलं तेव्हा. आणि रावांचं घरी जरी नसलं ना तरी पण राव वर्षातून 2-3दा म्हणजे भजन मंडळामध्ये भजन घेतात आणि आपल्या घरून शेव वगैरे नेतो. तर कसं म्हणजे शेव जे करतात ना, तर निवड शेवच चांगले नाही वाटत. त्यामध्ये जर आपण तळून जर आपला हा आलू किस टाकला तर खूप छान शेव लागते. आणि उपासाला शिंगाड्याची शेवही नसली ना, आपण हा आलू किस थोडा जरी आपण तळला आणि त्यामध्ये शेंगदाणे तळून त्यावर छान असं तिखट मीठ तरी टाकलं ना, तरी कोणी आलेल्या पाहुण्यांना वगैरे आपण देतो किंवा आपण टिफिनवरही नेतो, तर खूप छान लागते आणि पाहायला खूप छान दिसते आणि टेस्टी पण लागते. तर अशा प्रकारे माझा हा दरवर्षीचा काही ना काही कार्यक्रम असते. एका वर्षी आपण हे केलं तर त्यामध्ये काही ना काही न करून आपण दुसरं काहीतरी करायचं म्हणून. तर इकडे आता पाण्यामध्ये तुरटी टाकून ठेवलेलं आहे. बघा किती स्वच्छ पाणी आहे. गुड मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस आणि आत्ता आपण सकाळच्या वेळेला माझा स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे आणि त्यानंतर रांगोळ आवरली. मुलं स्कूलमध्ये जायची आहे, म्हणजेच 7:30 वाजलेले आहे आणि स्वयंपाक वगैरे आवरून मला हे वर स्लॅबवर वाळू टाकायचं आहे. आलू चिप्स जे आपण पगरवतो म्हणजे वाळू टाकतो, तर त्याची खूप झंझट असते सगळ्याच गोष्टीमध्ये, बट याची तेवढी काही नसते. आणि मी एवढं काही यामध्ये शूट घेतलं नाही, कारण की आपला भरपूर व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून.
म्हणून. तर हे जे आपण आलू किस केलेला आहे, तर हे कोणत्या प्रक्रियेमध्ये म्हणजे छान असे सुटे होतात एकमेकांपासून किंवा मोकळे मोकळे पडतात. आपण जे वाळू टाकतो, तर एकदा जर आपण वाळू टाकले, तर वाळू टाकल्यानंतर आपल्याला म्हणजे 1 किंवा 2 तासांनी जर असे सोकल्यासारखे होतात, तेव्हा ते पूर्ण आपल्या बेडशीटला चिपकून पडतात. तर ते चिपकल्यानंतर आपल्याला बेडशीटवरून काढून घ्यायचे आहे. म्हणजे एका जागी जमा करून घ्यायचे आहे आणि पुन्हा ते नंतर असे बेडशीटवर पगरून घ्यायचे. म्हणजे पुन्हा काढून घ्यायचे. काढल्यानंतर ते पुन्हा अजून वाळू टाकायचे. म्हणजे वाळल्यानंतर ते पूर्ण बेडशीटला चिपकत नाही आणि असे तुटणार पण नाही म्हणून. तर असे जमा केल्याबरोबर फास्ट असे पटकन जमा होतात आणि चादरीला अजिबात चिपकत नाही आणि पटकन निघून पण जातात. तर हे गरम होते, सुरुवात होती आणि म्हणून ओवीला इकडे जाळीचा जो झारा होता तो आणायला लावला आणि त्याने हळूहळू असे पगरवून घेतले. आणि त्यानंतर आपण जे सुटे केले होते चादरीवरून एकदा काढून, आपण जे बेडशीटवरून एकदा जवळ करून पुन्हा आपण वाळवायला टाकले होते. त्यानंतर आणखी 2-3 तासांनी काढून घ्यायचे एका टोपल्यामध्ये म्हणा किंवा एखाद्या म्हणजे अशा छोट्या कटोऱ्यामध्ये आपण जमा करून ठेवू शकतो. कसं असतं की उन्हाळ्यामध्ये हवा भरपूर राहते आणि हव्याने काहीच असा वेळ लागत नाही की उडून जाण्यासाठी. म्हणून जर खालीच असेल किंवा जास्त काही हवा नसेल तर तुम्ही डोळ्यासमोर ठेवू शकता. जर नसेल तर तुम्ही जमा केलेलेच बरे राहते, कारण की वाळायला अजिबात वेळ लागत नाही म्हणून. आणि त्यानंतर मी इकडे येण्याच्या आधी हे सगळं प्रक्रिया जे सांगत आहे सगळं करून ठेवलेलं होतं. कारण की सकाळी सकाळी खूप म्हणजे पटापट कामं करून मुलांचं टिफिन वगैरे आवरून त्यानंतर हे सगळं चिप्स वगैरे आपलं आलू किस वगैरे करून सगळं करून मला शेतात यायचं होतं. म्हणून मी जे सांगितलं आहे ते सगळं मी आधीच केलं, बट फक्त तोंडाने सांगितलेलं आहे. काल राव बोलले होते की उद्या शेतामध्ये जाशील आणि थोड्याच वेळाचं काम आहे, अर्ध्या तासाचं. तुझ्या पप्पाला घेऊन जाशील आणि चवळ्या भेंडीला सलपेट देऊन देशील. शेतामध्येच सलपेट होतं आणि इकडे अशी ही जाळी लावली आहे शेतामध्ये झोपड्यात पूर्ण. आणि त्यानंतर अंदरचे जे एका साईडला आहे तिकडे पूर्ण कुटार वगैरे ठेवलेला आहे आणि एका साईडला जे आपल्या शेतातले पूर्ण जे काही वस्तू असतात कामाच्या, तर त्या ठेवलेल्या आहे. वर पूर्ण डवरण वखरणाच्या ज्या जुंपणं म्हणतात, मलाही काही काही त्याची नावं नाही माहिती, ते सगळे असे वर ठेवलेले आहे. तर इकडे ही आहे आमच्या शेतातली विहीर. आणि पप्पाजी इकडे बघत होते की कांदा केवढा झालेला आहे. रावांनी इकडे जे राखड असते तर ती पाणी वलून राखड वगैरे टाकली होती त्यांना. तर हे म्हणत पप्पा सांगत होते की जिथे थोडा जाड म्हणजे दाट झालेला आहे तो उपरून एका साईडला इकडे पूर्ण वाहून गेल्यासारखा होता, तर तिकडे पूर्ण असा लावशील म्हणून. मी म्हटलं कोणाला एवढा वेळ आहे, त्यांनाही नाही ना मलाही नाही. जिथे एकदा आहे तिथे आहे, जिथे जेवढा वाढायचा तेवढा वाढेल, नाही तर तो काय म्हणते छोटा छोटा राहते म्हणते एका जागी असला तर. तर मी दुर्लक्ष केलं कारण की मला हे सगळं आवरून घरी जायचं होतं म्हणून. तर इकडे मग आम्ही पप्पाजीला सांगितलं की आधी हे खोला. तर पप्पाजी इकडे आधी खोलत होते आणि त्यानंतर असा काही जुगाड केलेला आहे रावांनी ते मलाही माहिती नव्हतं. नंतर मग पप्पाजींनी डोकं लावलं की इकडे इकडे हे बांधून आहे तर हे खोलावं लागेल. आणि आमचा हा असा छोटासा गेट आहे, इंडिया गेट आमच्या झोपड्याचा. आणि त्यानंतर पप्पाजी इकडे सल्फेट वगैरे काढत होते. शायद युरिया नाही आहे, मलाही नाही माहिती कोणतं, पोटॅशियम वगैरे असेल, कारण तसंच दिसत आहे. आता मी पण शेतामध्ये जाते तर मलाही काही काही गोष्टी माहीत होत आहे. तर इकडे हे आम्ही सल्फेट कोणतंही असो सल्फेट म्हणावं लागतं एवढं तर माहितीच आहे. तर हे सल्फेट आता आम्ही इकडे पूर्ण शेतामध्ये टाकून घेते. आता आमच्या इकडे सल्फेट टाकून झालेलं आहे. थोडं थोडं टाकलं की झाडं खूप छोटे आहे इकडे. आणि इकडे बघा हे अंतर छोटं झाड आहे आणि तिकडे अर्ध्या ह्याच्यात खूप छान झाड आहे. इकडे अशी असं वाटत आहे की अळीने खाल्ल्यासारखे. आणि हा आहे सांभार आणि इकडे आता फेकलेली आहे पालक अशा जागी इकडे. तर मेथी वगैरे फेकायचा विचार होता, बट असं होतं की एवढी रिकामी जागा आहे तर मेथी फेकायचा, पण विहिरीचं पाणी पण पुरलं पाहिजे म्हणून काही मेथी फेकलीच नाही. तर आता आपल्या इकडे हे पगरवलेले चिप्स आहे आणि बघा किती पातळ असे झालेले आहे. आणि इकडे आहे आपले हे दही मिरची, आवाज बघा याचा, छान असे दही मिरची पण वाढले आणि हे चिप्स पण झालेले आहे. तर आता इकडे हे भरून घेते मी डब्यामध्ये. आणि याच्या सोबतीला आणखी थोडे करी
तर आता हे असे 2 ताटामध्ये मी वाळू टाकले होते, तर हे पण इकडे भरून घेते. दिसायला तर आता हे थोडेसे असे काळपट झाले, कारण आपण याच्यात काहीच नाही टाकलं तरी पण सुद्धा. पण आता आपण बघू तळल्यानंतर कोणता कलर येते. ते थोडा फिकट होते की असाच थोडासा लालसरपणा राहते याला. चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.